लोकसभा निवडणुका आता एकदम जवळ आल्या आहेत. सगळीकडे म्हणजे आचारसंहिताही सुरू झाली आहे. सगळीकडे निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत. उमेदवारही बऱ्याच ठिकाणी निश्चित झाले असले तरी अनेक ठिकाणी निश्चित व्हायचे बाकी आहेत. ही गोष्ट महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांनाही लागू होती की अजूनही बऱ्याच ठिकाणी ते उमेदवार देऊ शकले नाहीत. पण ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले आहेत त्यांचा जर तर्क काढला, विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने जी यादी जाहीर केली त्यामध्ये जे नावं आहेत ते नावाचा जर विचार केला तर काही समीकरणं समोर येतात आणि यातून काहीतरी निष्कर्ष काढला जातोय, तर्कवितर्क काढले जात आहेत. आणि एक जर गणितीय समीकरण म्हणा किंवा सोशल म्हणजे सामाजिक जर सर्वेचा जर आधार घेतला तर यातून काही तर्क बाहेर निघतात, काही मुद्दे बाहेर निघतात. तेच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण यामध्ये अशा काही 5 ते 7 अशा काही जागा आहेत जिथे भाजपाला पराभव स्वीकारावा लागू शकतो. कुठेतरी ह्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागू शकतो का, याविषयी चर्चा करणार आहोत. मध्ये पहिलं नाव म्हणजे माढ्याचे निंबाळकर. माढा हा मतदारसंघ यावर्षीच नव्हे तर प्रत्येक वर्षी मोठा चर्चेत असतो, पण यावर्षी जरा जास्त चर्चेत आहे. कारण की राष्ट्रवादी फुटल्यानंतर माढ्याचा प्रश्न आणखीच किचकट झालाय. कारण की अजित पवार तिकडे गेलेत आणि कुठंतरी माढ्यामध्ये भाजपाला विरोध करणारा काँग्रेस राष्ट्रवादीचा एक वर्ग होता, तो वर्ग आता विभक्त झालेला आहे. आता इथून जानकरांना उभं करण्यासाठी शरद पवार मोठी ताकद लावताय असं एक चित्र दिसतंय. आता जर इथून जानकर जर उभे राहिले आणि शरद पवारांनी आपली ताकद जर लावली तर अर्थातच माढामधले जे भाजपाचे खासदार आहेत ते येणाऱ्या काळात पराभव स्वीकारावा लागू शकतो त्यांना, असं एक चित्र आहे. असं समाज माध्यमामध्ये बोललं जातंय, असं एक राजकीय वर्तुळातही बोललं जातंय. त्यानंतरची जागा म्हणजे नगरची जागा. आता नगरची जागा जी पाहिली आपण की सुजय विखे पाटील मागच्या वेळेस भाजपात आले आणि त्यांना तिकीट मिळालं, ते निवडून आले. पण यामुळे जो अंतर्गत भाजपातला कल आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता आणि जे निष्ठावंत जुने कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते, त्यांची भावना कुठंतरी दुखावल्या गेल्या होत्या अशी चर्चा होती. अर्थातच आता यंदा यामध्ये निलेश लंके हे फॅक्टर अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण नुकतंच निलेश लंके यांनी अजित पवारांना सोडून शरद पवार गटात आलेले आहेत. कारण की अर्थातच महायुतीत असल्यामुळे सुजय विखे पाटील यांना तिकीट भेटलंय आणि अजितदादा यांच्याकडून ते तिकीट भेटणार नव्हतं. आता त्यानंतर याच्या पाठीमागे दुसरी काही खेळी आहे का काय वगैरे या संदर्भात आपण दुसरा व्हिडिओ केलाय, तो आपण पाहू शकता. त्यातले बरेच समीकरण आपल्या लक्षात येईल. पण आता तुर्तास जर अभ्यास केला तर आपल्या एक गोष्ट जाणवत येईल की निलेश लंके इकडे आल्यानंतर निलेश लंके मोठा त्यांना तगडा आव्हान देणार आहेत. आणि अर्थातच अंतर्गत गटबाजी असेल किंवा अंतर्गत कल असेल आणि तिथे इतर गोष्टी, इतर नेत्यांचा जर अभ्यास केला, वर्तन पाहिलं, त्यांचे वक्तव्य पाहिले तर आपल्या लक्षात येईल की कुठंतरी निलेश लंके यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून आतून पाठिंबा मिळू शकतो आणि साहजिकच त्याचा फटका सुजय विखे पाटलांना पडेल आणि सुजय विखे पाटील पराभूत होऊ शकतात. त्यानंतरची तिसरी जागा म्हणजे नंदुरबारची. नंदुरबारमध्ये हिना गावत आहेत, त्यांनाही तिकीट मिळालंय. पण अंतर्गत भाजपाचा जर आपण विचार केला तर तिथं कुठंतरी एक नाराजी दिसून येते. हिना गावत यांना या वेळी तिकीट देण्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते, कुठेतरी विरोध होता, तरीही हिना गावित यांना तिकीट दिल्याचं पाहायला मिळते. अशामध्ये जो आदिवासी समाज आहे, आदिवासी समाजाला ज्या पद्धतीनं काँग्रेसनं टार्गेट केलंय ते पाहता कुठंतरी हिना गावित यांचं जी ती निवडणूक आहे ती कुठंतरी धोक्याची ठरू शकते. कारण की राहुल गांधी यांनी जो प्रभाव तिकडे टाकला आहे, आदिवासी समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामध्ये पाडवीसारखे जर नेते जर पाहिले तर ते तगडे आव्हान ठरू शकतात आणि येणाऱ्या काळात कदाचित त्याचा फटका हिना गावित यांना बसू शकतो. काँग्रेस कदाचित बाजी मारू शकते. जर पुढचं नाव जर पाहिलं तर यामध्ये येतात धुळे. धुळे म्हणजे आता भामरे. आता भामरे यांचा जर आता विचार केला तर तिथं त्यांनी फारसं काही काम केलं नाही अशी चर्चा आहे. गेल्या काही काळात त्यांनी ठोस अशी कोणतीही भूमिका घेतली नाही, कोणताही ठोस असं विकास काम केलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपामध्ये ऑलरेडी खूप सारे आवक झालेली आहे, त्यामध्ये अनेकांना आपल्याला संधी मिळावी अशी अपेक्षा होती पण ती संधी मिळाली नाही. आता अशामध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला, त्यातून कुठंतरी
दुसरा फटका याला बसू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचा जो मतदार, पारंपरिक मतदार तिथं आहे, तो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सक्रिय केला जातोय. यामध्ये काँग्रेसची महत्त्वाची भूमिका आहे आणि अर्थातच धुळेचं राजकारण हे बदलू शकतं आणि कुठेतरी भामरे यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो, अशी चर्चा आहे. दुसरं नाव म्हणजे भारती पवार. आता भारती पवार हे दिंडोरीमधून असल्या तरी दिंडोरीमध्ये फार काही परिवर्तन झालं नाही. त्यांच्या कार्यकाळात विशेष अशी काही मदत झाली नाही. मध्यंतरी केंद्र शासनाने त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली होती, तरीही त्या जबाबदारीचा सकारात्मक प्रभाव आपल्या मतदारसंघात कुठंतरी कमी पडला असे लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कुठे भावाला सामोरे जावं लागू शकतो, अशी चर्चा आहे. नावं सांगता येतील की भिवंडीमधील कपिल पाटील असेल किंवा वर्धा येथील रामदास तडस असेल. आता वर्धाचा जर विचार केला तर इथं एक पारंपरिक मोठा मतदार जो आहे तो काँग्रेसचा आहे आणि येणाऱ्या काळात काँग्रेस ज्या पद्धतीनं कमबॅक करते, आताचं जर आपण काल परवाची राहुल गांधींच्या सभेमधलं जर चित्र पाहिलं, नंदुरबारमध्ये झालेलं चित्र पाहिलं आणि ज्या पद्धतीनं आपला मुद्दा ते प्रेझेंट करताय, आता अर्थातच आता शक्ती या शब्दावरून गैरसमज निर्माण करण्याचं काम होत आहे. पण काँग्रेसचं कुठंतरी परिवर्तन होत आहे आणि काँग्रेस भक्कम ताकदीने उभी राहते असं दिसतंय. आता अशामध्ये वर्धा निश्चितच काळजी ठरू शकते भाजपासाठी. आता आपण जे नावं पाहिले, अर्थातच हे एक तर्क आहे, त्यामध्ये नेमकं काय घडेल हे आगामी निवडणुकीचा निकालच सांगेल. पण या सगळ्या मतदारसंघाविषयी आपल्याला काय वाटतं व इतर कोणत्या मतदारसंघात भाजपाला पराभव स्वीकारावा लागू शकतो का, त्या मतदारसंघाचं नावही द्या आम्हाला, नक्की सांगा. धन्यवाद.